शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं, श्रद्धांजली म्हणून काय? नाही, एक शिवराज चाकूरकर एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. केंद्रामध्ये मंत्री होते. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्याकडे पाहिलं जातं. मी आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने एक मंत्रीगण म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियाला त्याच्या दुःखामध्ये समाविष्ट होतो. एकनाथ शिंदेसाहेब आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झालेली आहे. काय नवीन समीकरण तयार होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला घेऊन? दोन नेत्यांची ज्यावेळेला भेट होते त्यावेळेला काही नाही काहीतरी चांगलं निघणार ह्याच हेतूसाठी भेट होत असते. आणि आमची जी काय नॅचरल अलायन्स आहे म्हणजे युती आहे, शिवसेना भारतीय जनता पार्टी, ही अशीच कायमची भक्कम राहावी ह्यासाठी आमचे नेतेगण प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, थोडंफार कुरबूर असते कार्यकर्ते पदाधिकारी याच्यामध्ये, आणि ते नेतेगणाने आदेश पारित करायचा आणि तो आम्ही पाळायचा, अशासाठी ही कालची मीटिंग होती. कुठेतरी नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले, काही ठिकाणी मतांचं विभाजन पण झालं, त्यामुळे कुठेतरी आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला घेऊन सावध पवित्रा घेतला जात आहे. ठीक आहे, आता काही ठिकाणी जे झालं ते झालं. छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गावोगावी निवडणूक असतात, मग जिल्हाभर असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, ग्रामपंचायती असतात. इथे कार्यकर्ते थोडे ॲग्रेसिव्ह असतात आणि त्यावेळेला ते होतं. त्यावेळेला कधीकधी मोठ्या नेत्यांचा पण नाईलाज होत असतो, पण हरकत नाही आहे. पण आता मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली अशा ह्या मोठ्या ज्या महानगरपालिका आहेत, कोल्हापूरसारखी, नागपूरसारखी, यामध्ये युतीने येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यांचे प्रदेशाध्यक्ष, आमचे सगळे वरिष्ठ नेते हे सगळे ह्या विचाराधीन आहेत की ह्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये आपण युतीने लढूया आणि आपण एकत्र राहूया. राष्ट्रवादीकडून शरद पवार, राष्ट्रवादीकडून जे आहे नवाब मलिक यांना मुंबईचं खरं तर निवडणुकीसाठी नेतृत्व दिलं, त्यामुळे माहितीमध्ये ते नसावे, कारण की अडथळा ठरला त्यांच्या नावाचा. ठीक आहे ना, तर तो वरच्या नेते मंडळींचा काही विचार आहे. जे काही घटना घडल्या आणि त्या घटनेच्या अनुषंगाने काही चांगले पण विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कदाचित वरच्या मंडळींनी तो विचार केला असेल आणि म्हणून त्यांना ते थांबवलं. भाजपचा एक सर्वे झालेला आहे, त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मुस्लिम जो आहे वार्ड आहे, 18 वार्ड आहे, त्या ठिकाणी भाजपला फटका बसू शकतो, मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावाला तिथं पसंती आहे. आता त्यांनी जो काय सर्वे केला असू शकते काही गोष्टी, पण हरकत नाही आहे. शेवटी कुठंही काही जरी गोळाबेरीज केली तरी ती युतीमध्ये होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे ते होईल. फायदा होईल असं वाटतं या सगळ्या? होईल फायदा. चित्रलेखा भोसले यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता, पाटील यांनी काही ट्विट केलं होता किंवा सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर आपल्या समर्थकांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे एक व्हिडिओ टाकून, आणि आपला तो ओरिजिनल व्हिडिओ त्याला क्रॉप करून त्यांनी ते टाकलं असल्याचं त्या व्हिडिओतून सांगण्यात येत आहे. बोलण्यात काय नेमकं आपण पाहिलंच सगळं. हल्ली कसा धंदा चालू झाला आहे आपण पाहत आहे. एकतर गेल्या माझ्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आम्ही कधी शक्यतो चुका केलेल्या नाहीत, पुढेही करणार नाही आहे. कारण आम्ही गोरगरिबांचे शेठ आहोत. आम्ही शेठ, आम्हाला पदवी आहे, पण आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही, आम्ही गोरगरिबांचे शेठ आहे. असा एक माणूस नाही की गोरगरीब आमच्याकडे आला आहे नाही त्याला मदत केल्याशिवाय गेला आहे. कारण हे बाळासाहेबांचे शिवसैनिक, शिंदेसाहेबांचे आम्ही समर्थक म्हणून काम करतो आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांचा आदर राखणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही त्यावेळेला सांगितलं ते आमच्या मुलीच्या वयाची आहे. तिला खरं म्हणजे कळलं नाही की ती का भावनेच्या आहारी जाऊन तिने चुकीचं पाऊल उचललं. काल संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तिला बरेचसे ट्रोल करण्यात आलं. काल आमच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे तिला जोडोमारे आंदोलन केलं आमच्या महिला कार्यकर्त्यांनी, पुरुष कार्यकर्त्यांनी. आणि तिला मी सांगितलं जर तुला काय करायचं होतं तर व्यवस्थित करायला पाहिजे होतं. ते व्यवस्थित. आता माझ्या हातामध्ये हे कडं आहे, हे कडं पण नाही ती दाखवू शकली, ते धागे फक्त दाखवलेत. मग त्यामध्ये ती फसली गेली. म्हणजे मला जे वाटतंय ते, कारण हे माझ्या गेल्या अनेक वर्ष माझ्या हातामध्ये आहे आणि त्या हातामध्ये ते कुठे दिसत पण नाही. जसं आमच्या महेंद्रशेठ दळवीच्या हातामध्ये गोल्डचं घड्याळ दाखवलं उजव्या हातामध्ये, तो गोल्डचं घड्याळ कधी वापरत नाही, काळ्या पट्ट्याचं घड्याळ आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावरती आता आम्ही अब्रू नुकसानीचा धावा पण टाकतोय आणि कदाचित वेळ आलीच या 2 दिवसात तर सभागृहामध्ये पण आम्ही तो मुद्दा उपस्थित करण्याचा आम्ही विचाराधीन आहोत. कारण जर असंच ते खोटं नाटक करून जर एखाद्याला बदनाम करून त्यातून नको तो एखादा प्रकार घडून जाईल, तो होऊ नये म्हणून आम्ही आज पहिलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कानावर घालू
आणि वेळ आली तर सभागृहामध्ये पण हा विषय आम्ही घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता जाणीवपूर्वक टार्गेट केले जाते, त्याचे परिणाम हवे, बदनाम हवे. हा ठीक आहे. एक काळ असा होता की शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीचा होता आणि खास करून आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा पक्ष होता. तो आज रसातळाला गेलेला आहे. त्यांचे पूर्वी 4 आमदार होते, 1 खासदार असायचे. आता एकही खासदार तर नाहीच, पण आमदार पण नाही. आणि त्याच्यामुळे ते थोडेसे हतबल झालेले दिसत आहेत आम्हाला. कारण त्यांनी पाहिलं की जयंत पाटील हे त्यांचे नेते हे गेले अनेक वर्ष विधान परिषदेवरती कमी आमदारांची संख्या असताना पण निवडून यायचे, पण ह्यावेळेला त्यांना घरी बसावं लागलं. तर अशा त्यांच्या कृतीमुळे ते जवळजवळ नामशेष होत चाललेले आहेत. आणि म्हणून करता कदाचित त्यांना असं वाटत असेल की आम्ही मागून आलो आणि पुढं गेलो. कारण आमचा पहिला पूर्वी एखादा आमदार असायचा, त्यात आमचे 3 आमदार झालेले आहेत. BJPचे 3 आमदार झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार आहे आणि आमचे विधान परिषदचे काय आमदार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिक्षक मतदारसंघातले आहेत, असे आमदार आहेत. आणि त्याच्यामुळे कदाचित ते हतबल झाले असते. गोपाले साहेब, पहिले तर रायगडमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती. आता ही व्हिडिओ, ट्विट आणि सोशल मीडियावरून व्हिडिओ अशा पद्धतीने व्हायरल करण्याचं सगळं सातत्याने येत आहे. ठीक आहे ना. आता हे नवीन हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज निघाल्यामुळे ते लोक तसे करू शकतात, दाखवू शकतात. काय आलं जर आपण असं काय कुठं करत नाही, सापडत नाही आणि मग त्याच्याने काय व्हिडिओच्या माध्यमातून तरी तेवढं काही करणं. पण माझ्या मतदारसंघातल्या, माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या पूर्ण कार्यकर्ते, मतदार बांधव आणि माझ्या जनतेला पूर्ण माहिती आहे की आपला माणूस कसा आहे, काय आहे, हे अगदी सगळ्यांना स्वच्छंदी माहिती आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, त्याच्यामुळे राजधानीचं ठिकाण माझ्या इथं आहे, समाधीचं ठिकाण माझ्या इथं आहे, जिजाऊ साहेबांचं समाधीचं ठिकाण माझ्या इथं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं चौदारतळ्याचं ठिकाण माझ्या इथं आहे, स्वामी समर्थांची शिवतरगळे माझ्या इथं आहे, नरवीर तानाजी मालुसरेंचं समाधीचं ठिकाण माझ्या इथं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा आदर राखून आम्ही काम करतो आहे. आणि हे त्यांना खटकतं आहे काय, त्यांच्याकडं ग्रामपंचायती नाहीत, पंचायत समिती नाहीत, जिल्हा परिषद नाहीत, नगरपालिका त्यांच्याकडं नाहीत. त्याच्यामुळे कदाचित त्यांना हे करावंसं वाटलं असेल. प्रश्न होता की आपल्याकडे रोहिओ खाता आहे, पांधन रस्त्याचे पैसे राज्य सरकारचे आले आहेत, मात्र केंद्र सरकारने अजूनपर्यंत निधी आले नाही, त्यामुळे मोठा त्रास आले. केंद्र सरकारने पण दिलेले आहेत आणि राज्य सरकारचे पण मिळालेले आहेत. आता जवळजवळ 1500 कोटी रुपये आज आमच्याकडे जमा आहेत. पण ते स्पर्श म्हणून ही नवीन एक प्रणाली निघालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या माध्यमातून ते पैसे आता वर्ग करतो आहे. कोणालाही अडचण येणार नाही. पण येत्या 8 दिवसामध्ये हे पैसे त्यांचे पोचवतील. 1500 कोटी रुपये आज रोजी आमच्याकडे आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.